नमस्कार. आता चॅप्टर 2 मधलं सेक्शन 8 टू सेक्शन 14 मधलं सेक्शन 13 पर्यंत आपण मागच्या लेक्चरला बघितलं, कारण की ते इंटरलिंक सेक्शन होते. जरा सेक्शन 10, 11, 12, 13 आणि एक शेवटचं सेक्शन 14 ठेवला होता आपण. त्याचा थोडासा आवाका मोठा असल्यामुळे आणि व्हिडिओची लेंथ मोठी झाल्यामुळे आपण तो म्हटलं की पुढच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करू. तर सेक्शन 14 त्यातलं एक त्या चॅप्टर मधलं शेवटचं सेक्शन 14 राहिला होता, तो आपण आता बघूयात. दॅट इज लँडलॉर्ड्स ड्युटी टू कीप प्रिमायसेस इन गुड रिपेअर्स. Section 14. Landlord's duty to keep premises in good repairs. Good repairs. तर सेक्शन 14 चा क्लॉज 1 आधी बघू. सेक्शन 14 चा क्लॉज 1. ठीक है. एव्हरी लँडलॉर्ड शॅल बी बाउंड टू कीप. एव्हरी लँडलॉर्ड शॅल बी बाउंड टू कीप प्रिमायसेस इन गुड रिपेअर्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एवढंच आहे. तसं नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट वगैरे ते बरीच मोठे वर्डिंग आहे, पण ऍक्च्युअल त्याचा आपण गाभा घेऊयात. एव्हरी लँडलॉर्ड शॅल बी बाउंड टू कीप द प्रिमायसेस इन गुड रिपेअर्स. त्याचं सेक्शन 14 चा क्लॉज 2 बघू. समजा आता लँडलॉर्डची ती ड्युटी आहे, पण लँडलॉर्ड कडनं ती ड्युटी त्याची निग्लेक्ट झाली, तर मग आता राहतोय कोण? टेनंट राहतोय ना. टेनंटचा तिथे इंटरेस्ट सफर होणार आहे. त्यामुळे टेनंटने काहीतरी ऍक्शन जर घ्यायची ठरवली तर तो काय ऍक्शन घेऊ शकतो? तर त्याने लँडलॉर्डला आधी नोटीस पाठवायची, 15 दिवसाची नोटीस, आणि त्यानंतर त्याला जर त्याने उत्तर दिलं नाही किंवा त्या 15 दिवसात जर त्याने ते काम केलं नाही, ते रिपेअर्स केले नाहीत, तर याने स्वतःहून ते रिपेअर्स करून टाकायचे. ठीक आहे. तर सेक्शन 14 क्लॉज 2 बघूयात आपण. त्याची वर्डिंग घ्या. सेक्शन 14 क्लॉज 2. If the landlord neglects to make any repairs, if the landlord neglects to make any repairs, ठीक है, within a reasonable time which is bound to the rules of schedule, within a reasonable time after a notice of 15 days. Within a reasonable time after making 15 days notice कशी? अपॉन हिम म्हणजे कोण? अपॉन लँडलॉर्ड. अपॉन हिम कशी? बाय पोस्ट or any other manner. ठीक आहे. आता या 15 डेज नोटीस वरती JMFC ने प्रश्न विचारलेले आहेत का किती दिवसाची नोटीस रिपेअर्स जर पेंडिंग असतील तर टेनंटने लँडलॉर्डला दिली पाहिजे. ठीक आहे. 2012 मध्ये, 2014 आणि 2016 या 3 इयर्स मध्ये JMFC ने प्रश्न या 15 डेज नोटीस वरती विचारलेला आहे. त्यामुळे डेज किती कुठे किती आहेत, त्यानंतर पर्सेंटेज प्रोव्हिजन्स कुठे किती आहेत, याचे आपण वेगवेगळे चार्ट्स बनवलेत, ते आपण बघूयात. ठीक आहे. अपॉन हिम बाय पोस्ट और एनी अदर मॅनर. ठीक आहे. आता एनी अदर मॅनर झालं, याच्याच पुढे कंटिन्युएशन मध्ये, आता जागा नाही म्हणून वर लिहितो. बाय अ टेनंट or jointly by all. By a tenant or jointly by all interested in such repairs. Interested in
such repairs. Interested in such repairs. ठीक आहे. तर त्यांनी अशा पद्धतीने डिडक्ट द एक्सपेन्सेस आणि इंटरेस्टेड इन सच रिपेअर्स त्यांनी कशा लँडलॉर्डला काय दिली, नोटीस दिली आणि रिपेअर्स कॅरीड आउट केले अँड कॅरीड आउट द रिपेअर्स. ठीक आहे. त्या नोटीसच्या पिरियडमध्ये सुद्धा यांनी काही रिपेअर केलं नाही. मग ते 15 दिवस उलटून गेल्यानंतर टेनंट्सनीच ठरवलं की आपण रिपेअर्स करून घेऊ आणि रिपेअर्स केल्यानंतर आता ह्या सेक्शन 14च्या क्लॉज 2ला 2 प्रोव्हाइडेड दॅट आहेत. पहिला आहे प्रोव्हाइडेड दॅट आणि फर्दर प्रोव्हाइडेड दॅट. तर दोन्ही प्रोव्हिजन आपल्याला बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर यांनी अशा पद्धतीने स्वतःहून रिपेअर्स करून घेतले तर मग आता काय आहे ना, हे रिपेअर्स तसे बघायला गेले तर ड्युटी लँडलॉर्डची आहे. ड्युटी लँडलॉर्डची असताना टेनंटने रिपेअर्स करून घेतले तर टेनंट रिइम्बर्स झाला पाहिजे. आता रिइम्बर्स झाला पाहिजे तसं बघायला गेलं तर लँडलॉर्डनी स्वतःहूनच करायला पाहिजे. पण लँडलॉर्ड स्वतःहून करणार आहे का? अजिबात नाही. काय संबंधच येत नाही. त्यामुळे मग टेनंट काय करतो का रेंट देताना आता लँडलॉर्डकडनं पैसे तर नाही घेऊ शकत, त्याला आपण देणार आहेत, त्यामुळे त्याच्यातच आपण डिडक्शन्स करूयात. माहिती आहे, रेंटमधनं डिडक्शन करू. तर ते डिडक्शन कसं असणार आहे तर 1/4 ऑफ द टोटल रेंट पर ॲनमने. तर ते आपण त्याचा सेकंड प्रोव्हिजन जो आहे तो बघताना त्याचा वर्डिंग तर लिहून घेऊच. पण या डिडक्शनवरती सिम्पल इंटरेस्ट लावून ते डिडक्शन्स करायचे असा एक प्रोव्हिजन आहे फर्दर, तो आपण बघूयात. प्रोव्हाइडेड दॅट काय म्हणतो प्रोव्हिजन, द tenant the amount to be deducted or recovered, the amount to be deducted or recovered amount to be deducted or recovered with interest किती, with simple interest of 15% per annum. 15% per annum. आता इथे परत 15% आला, त्याला बॉक्स करा कारण की त्याच्यावरती सुद्धा MCQ विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर फर्दर प्रोव्हाइडेड दॅट किंवा provided further that the amount deducted or recovered, the amount deducted or recovered shall not exceed 1/4 of the rent payable. Shall not exceed 1/4 of the rent payable. आता पर्सेंटेज आणि प्रोपोर्शन असे 2 चार्ट्स बघू शकतो. असं ज्यावेळेस MRCA वाचायला घेतलं त्यावेळेस वाटलं होतं, पण ऍक्च्युअली ना प्रोपोर्शनची एकच इथे प्रोपोर्शन दिलेलं अख्ख्या MRCA मध्ये. ठीक आहे. समजा प्रोपोर्शन वरती MCQ आलं तर डायरेक्ट 1/4 प्रोपोर्शनला टिक करून टाकायचं किंवा गोल करून टाकायचं. 1/4 ऑफ द रेंट पेएबल. आणि पर्सेंटेज प्रोव्हिजन्स व्हॅरी होत आहेत, त्याचं तर वेगळं चार्ट आहेच. ठीक, तर तो बघूयात आपण आता पुढे. 14चा क्लॉज 3 सांगतो की समजा लँडलॉर्डने किंवा टेनंटने काही वाउचर्स ठेवल्या असतील. वाउचर्स म्हणजे थोडक्यात काही पावत्या ठेवल्या असतील तर त्या पावत्या सुद्धा कन्सिडर केल्या जातील. ठीक आहे. वाउचर्स मेंटेन बाय द टेनंट्स. वाउचर्स हा किती आहे, सेक्शन 14 क्लॉज 3.
Section 14 clause 3. Vouchers maintained by the tenant. Vouchers maintained by the tenant shall be conclusive evidence of such expenditure. Conclusive evidence of such expenditure. ठीक आहे, वाउचर्सला बॉक्स करा, कन्क्लुसिव्ह एव्हिडन्सला अंडरलाईन करा. तर अशा पद्धतीने सेक्शन 14 आपला कव्हर झालाय, म्हणजे चॅप्टर 2 झालाय, दॅट इज फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेंट ॲट परमिटेड इन्क्रीजेस फ्रॉम सेक्शन 8 to 14. आता पुढचा चॅप्टर एकच सेक्शनचा चॅप्टर आहे, ठीक आहे, दॅट इज रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर, सेक्शन 15, चॅप्टर 3. Chapter 3, relief against forfeiture. Relief against forfeiture एकच सेक्शन आहे, सेक्शन 15. ठीक आहे. आता रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर ज्यावेळेस आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये डिटर्मिनेशन ऑफ टेनन्सी बघतो, त्यावेळेस फॉरफिचर इज वन ऑफ द ग्राउंड. ठीक आहे. तर फॉरफिचर ज्यावेळेस लेसर आणि लेसीचा इंटरेस्ट ज्यावेळेस कोलॅब होतो त्यावेळेस फॉरफिट होऊन जाते. आता फॉरफिट कोण होणार तिथनं? लँडलॉर्डने त्याचं प्रिमायसेस टेनंटला दिलंय. ठीक आहे. आता टेनंटला तिथनं फॉरफिट करायचंय, टेनंटला तिथनं फॉरफिट करायचंय, तर त्या फॉरफिचरच्या अगेन्स्ट जो रिलीफ आहे तो कोणाला असणार आहे? टेनंटला असणार आहे. ठीक आहे. म्हणजे रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर हा एक्सक्लुसिव्हली चॅप्टर जो 3 आहे तो टेनंटला प्रोटेक्ट करतो. ठीक आहे. टेनंटच्या इंटरेस्टला प्रोटेक्ट करतो. तर टेनंटच्या इंटरेस्टला कसं प्रोटेक्ट करतो? समजा टेनंटने ठरवलंच बाय हुक ऑर क्रूक हे प्रिमायसेस सोडायचंच नाही, तर मग लिगली MRCAच्या प्रोव्हिजन्स अशा सांगतात की टेनंट ते प्रिमायसेस सोडू शकत नाही, पण त्याच्यासाठी त्या टेनंटला काही कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतील. आता कंडिशन्स फुलफिल कराव्या लागतील हा 10 वेळा म्हटला की तू रेंट दे बाबा, हा रेंट देत नसेल, याच्या बोलण्याने काय होत नाही. समजा कोर्टात गेला आणि कोर्टाच्या डायरेक्शन्स तर जर त्यांनी फुलफिल केला तर 100% तो फॉरफिट होणार. पण त्या डायरेक्शन्स फुलफिल करायचे त्याने रेडीनेस किंवा विलिंगनेस जरी दाखवला ऍटलिस्ट, तरी पण त्याचं फॉरफिचर कॅन्सल होऊन जाते. म्हणून रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर मध्ये अशी जी काही प्रोसिजर दिलेली आहे तर कोर्टाने सांगितल्यानंतर, त्यांची ऑर्डर फॉलो केल्यानंतर, किंवा त्याने त्या टेनन्सीच्या टर्म्स किंवा कंडिशन्स ऑब्झर्व केल्यानंतर, किंवा त्याचं रेडीनेस किंवा विलिंगनेस दिसल्यानंतर त्याला फॉरफिट केलं जाऊ शकत नाही. तर त्या हिशोबाने आपण सेक्शन 15चे 3 ते 4 क्लॉजेस आहेत ते व्यवस्थित बघूयात. तर सेक्शन 15 क्लॉज 1 बघूया. A landlord shall not be entitled. आता रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर हा रिलीफ कोणाला आहे? टेनंटला आहे, जो की कोणाच्या अगेन्स्ट जातोय? लँडलॉर्डच्या इंटरेस्टच्या अगेन्स्ट जातोय. म्हणून सगळी म्हणजे प्रत्येक सबसेक्शनची वर्डिंग लँडलॉर्ड शाल नॉट बी इंटायटल्ड, लँडलॉर्ड शाल नॉट बी इंटायटल्ड अशा पद्धतीची आहे. ठीक आहे. अ लँडलॉर्ड शाल नॉट बी इंटायटल्ड. अ लँडलॉर्ड shall not be entitled. Landlord shall not be entitled to recovery of possession of any premises. To recovery of possession. To recovery of possession of any premises. Of any premises. कधी 3 सर्कमस्टन्सेस आहेत कधी तो रिकवर प्रिमायसेस करू शकत नाही. ठीक आहे. त्यातला पहिला आहे ॲज लॉंग ॲज टेनंट पेज द रेंट. ॲज लॉंग ॲज टेनंट पेज द रेंट. टेनंट रेंट पे करतोय. सेकंड. ठीक आहे. सेकंड ही म्हणजे कोण? टेनंट. टेनंट इज रेडी and willing to pay the rent.
ठीक आहे. किंवा टेनंट हॅज ऑब्झर्व द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ टेनन्सी. ठीक आहे. जर या 3 कंडिशन्स असतील तर मग टेनंट जो आहे त्याला फॉरफिट करता येणार नाही. ठीक आहे. आता समजा ह्या 3 कंडिशन्सला कॉन्ट्राव्हेन करून टेनंटने ठरवलं की ठीक आहे चला रेडीनेस आणि विलिंगनेस पण नाही दाखवायचा, याला काही रेंट पण द्यायचं नाही आणि टेनन्सीच्या टर्म्स पण ऑब्झर्व करायच्या नाही. तर मग लँडलॉर्ड काय करतो, त्याला पहिल्यांदा नोटीस पाठवतो. आता ऑब्व्हियसली त्रस्त झाल्यावरती काय करणार माणूस, सारखं सांगून तर ऐकत नाही, मग कोर्टाची पायरी चढावीच लागते. तर त्याच्या आधी त्याने नोटीस पाठवणं गरजेचं आहे. MRCA मध्ये दिलेलं आहे. आता प्रत्येक सिव्हिल सूटमध्ये आपण नोटीस दाखलच करतो किंवा समोरच्या व्यक्तीला पाठवतो, अशातला भाग नाही, डायरेक्ट दावे दाखल होतात. पण MRCA मध्ये एक्सक्लुझिव्हली सांगितलं का तुम्ही नोटीस पाठवली पाहिजे. तर आपण सेक्शन 15चा क्लॉज 2 बघूयात नोटीसचा, की नेक्स्ट बिफोर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट लँडलॉर्डने टेनंटला नोटीस पाठवली पाहिजे. ठीक आहे. 15 क्लॉज 2 नेक्स्ट बिफोर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट landlord give the notice कशी पाहिजे नोटीस, रायटिंग मध्ये पाहिजे. कोर्टाचं काम आहे भाऊ. गिव्ह द नोटीस इन रायटिंग टू द टेनंट. ठीक आहे. नेक्स्ट बिफोर इन्स्टिट्यूशन ऑफ सूट लँडलॉर्ड गिव्ह द नोटीस इन रायटिंग टू द टेनंट. आणि समजा किती दिवसाची ही नोटीस आहे, अंटिल द एक्सपायरी ऑफ 90 days. रायटिंग टू द टेनंट अंटिल द एक्सपायरी ऑफ 90 days. अंटिल द एक्सपायरी ऑफ 90 days ला अंडरलाईन करा. म्हणजे सूट इन्स्टिट्यूट करायच्या आधी 90 दिवसाची याने काय करायची, नोटीस पाठवून द्यायची. आता समजा नोटीस पाठवल्यानंतर या 90 दिवसामध्ये त्या 3 कंडिशन्स आयदर एखादी कंडिशन त्या 3 कंडिशन पैकी जर टेनंटने फुलफिल केली तर मग त्याचं इव्हिक्शन काय होणार नाही. म्हणजे थोडक्यात कसं की लँडलॉर्डला सूट इन्स्टिट्यूट करायचंय 90 दिवसाच्या आधी, म्हणजे सूट दाखल करायच्या 90 दिवस आधी यांनी नोटीस पाठवली आणि समजा 85 किंवा 86व्या दिवशी यांनी याची रेडीनेस आणि विलिंगनेस दाखवली. आता रेडीनेस आणि विलिंगनेस हा जो कॉन्सेप्ट आहे सिव्हिल मधला तो आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट बघताना बघूयात की रेडीनेस आणि विलिंगनेस नेमकं असतं काय. तर थोडक्यात एक उदाहरण दाखल सांगायचं झालं तर समजा 2000 रुपये रेंट असेल, त्याचे अरियर्स पूर्ण वर्षभराचे झालेत 12×24,000 रुपये. तर 24,000पैकी याच्याकडे 6 किंवा 7,000 रुपये आहेत, 10,000 रुपये आहेत थोडक्यात. तर यांनी 10,000 रुपये देऊन लँडलॉर्डला काय सांगितलं की माझं रेडीनेस आणि विलिंगनेस आहे का मला टेनन्सी कंटिन्यू करायचं, आता माझ्याकडे पैसे नाही आहेत पण माझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे मी तुला देतो. तर मग त्याचं रेडीनेस पण आहे आणि तिथं विलिंगनेस पण दिसतंय. मग एक कंडिशन त्याची फुलफिल झाली आणि 90 डेजच्या आतमध्ये त्याने लँडलॉर्डला पेमेंट करून टाकलं, अर्ध पेमेंट करून टाकलं. ठीक आहे. किंवा दुसरं त्याने ऑब्झर्व द टर्म्स ऑफ द टेनन्सी केलं किंवा त्याने अख्खच्या अख्खं रेंट देऊन टाकलं. आयदर एखादी कंडिशन जरी फुलफिल झाली तरी टेनंट फॉरफिट होणार नाही. म्हणून आपल्या सेक्शनचं वर्डिंग काय, रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर. ठीक आहे. हा तर आलाय दुसऱ्या टप्प्यावरती. आता अजून तिसरा टप्पा बघूयात आपण, सेक्शन 15 क्लॉज 3. सेक्शन 15 क्लॉज 2 मध्ये ना की ही जी नोटीस द्यायची आहे ती कोणत्या मॅनर मध्ये नोटीस द्यायची आहे, तर नोटीस ते एक वाक्य लिहून घेऊयात आपण. ठीक आहे. मे बी MCQ ला आलंच तर नोटीस अंडर सेक्शन 15 क्लॉज 2 shall be served upon
tenant according to section 106 of Transfer of Property Act 1882. आता 106 ऑफ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट 1882 काय सांगते? ड्युरेशन ऑफ लीज. तर आता ठीक आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट बघताना आपल्याला ड्युरेशन ऑफ लीज बघायचंच आहे, पण इथे पण एक थोडंसं एक फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. तिथेच आपण बघूयातच सेक्शन 106 ड्युरेशन ऑफ लीज. ड्युरेशन ऑफ लीज. समजा ड्युरेशन ऑफ लीज मध्ये दोन प्रकारचे लीज असू शकतात. एक इयर टू इयर लीज, इयर टू इयर लीज. दुसरी मंथ टू मंथ लीज, मंथ टू मंथ लीज. आता इयर टू इयर जी लीज असणार आहे ती कशा कोणत्या पर्पज साठी असणार आहे? ऍग्रिकल्चरल और मॅन्युफॅक्चरिंग पर्पज साठी. ऍग्रिकल्चर और मॅन्युफॅक्चरिंग पर्पज साठी. आणि इकडे मंथ टू मंथ जी लीज असणार आहे ती असणार आहे एनी अदर पर्पज. एनी अदर पर्पज. ठीक आहे. आता ही जी ऍग्रिकल्चरल टू मॅन्युफॅक्चरिंग लीज असेल तिला नोटीस किती महिन्याची दिली पाहिजे? तर 6 months नोटीस दिली पाहिजे. 6 months नोटीस. आणि जी मंथ टू मंथ लीज आहे तिला 15 days ची नोटीस दिली पाहिजे. 15 days ची नोटीस. तर अशा पण हे सेक्शन 106 आहे. ठीक आहे. तर ते आपण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट मध्ये सेक्शन 106 बघताना बघूयातच, पण याचा रेफरन्स आला म्हणून सांगितलं. आणि कसं आहे ना, हा चार्ट जर तुम्ही लिहून घेतला, ठीक आहे, पॉज करून पाठीमागे जाऊन लिहून घ्या वाटलं तर तुम्हाला इन केस सेक्शन 15 मध्ये जर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टचा कोणता सेक्शन असा MCQ आल्यानंतर डायरेक्ट क्लिक होणार. अच्छा, सेक्शन 106. 106 मध्ये ड्युरेशन ऑफ लीजचा चार्ट काढला होता आपण. ठीक आहे. त्यानंतर फर्दर ऍस्पेक्ट आपण डिस्कस करूयात. सेक्शन 15 क्लॉज 3. सेक्शन 15 क्लॉज 3. ठीक आहे. आता सेक्शन 15 क्लॉज 3 मध्ये आता समजा टेनंटने आयदर त्या 3 कंडिशन पैकी एक कंडिशन फुलफिल करायची ठरवली. आता एक कंडिशन फुलफिल करायची ठरवली म्हणजे काय? कोर्टामध्ये सो अँड सो अमाऊंट जी की अरियर्सची आहे ती कोर्टामध्ये भरायची ठरवली. लेट्स त्याच्याकडे रेडी हँड विलिंगनेस दाखवण्यासाठी अर्धीच अमाऊंट असेल तर अर्धी अमाऊंट अरियर्सची भरायची ठरवली, किंवा पूर्णच्या पूर्ण रेंट भरायचं ठरवलं. तर अशा पद्धतीची अमाऊंट डिपॉझिट केल्यानंतर आता ही अमाऊंट डिपॉझिट कशी करायची आहे? तर फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स म्हणजे समजा लँडलॉर्ड गेला, त्याने रजिस्ट्रीमध्ये दावा दाखल केला, समोरच्या पार्टीला समन्स सर्व झाली, आणि फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स त्या दिवसापासून 90 दिवसाच्या आत जर ते आयदर 2-3 कंडिशन्स पैकी एक कंडिशन यांनी फुलफिल केली तर मग याचं इव्हिक्शन काय होणार नाही. आणि ते पैसे कुठे भरायचे? त्यांनी कोर्टात भरायचे. ठीक आहे. तर आता आपण ते लिहून घेऊयात. नो डिक्री फॉर इव्हिक्शन. नो डिक्री फॉर इव्हिक्शन. नो डिक्री फॉर इव्हिक्शन shall be passed by the court. Shall be passed by the court. No decree of eviction shall be passed by the court on the grounds of arrears of standard rent and permitted increases. On the grounds of standard rent and permitted increases. ठीक आहे. विदिन अ पिरियड ऑफ 90 days. कधीपासून? विदिन अ पिरियड ऑफ 90 days. कधीपासून चालू होत आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं. फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. सर्व्हिस of summons. From the date of service of summons. ठीक आहे.
आणि त्यानंतर टेनंट पेज ऑर रेडीनेस अँड विलिंग टू पे द रेंट ऑर ऑब्झर्व द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ द, ते 3 कंडिशन्स परत इथं रिट्रेड झालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर विथ सिम्पल इंटरेस्ट ऑन द अमाऊंट ऑफ अरियर्स, विथ पुढे विथ सिम्पल इंटरेस्ट, विथ सिम्पल इंटरेस्ट ऑफ किती 15% पर एनम. परत आलं इथे पर्सेंटेज 15% पर एनम बॉक्स करणे. फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स अंडरलाईन करणे. 90 days ला बॉक्स करणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोर्ट काय सांगतं की फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स तेव्हापासून जर तू 90 दिवसाच्या आतमध्ये जर कोर्टामध्ये ते पैसे डिपॉझिट केलेस किंवा कोर्टाने सांगितलेली कॉस्ट तू भरलीस, ऑर सेकंड ऑर अल्सो ऑर नाही अँड लक्षात ठेवा, सो सॉरी, हे तर करायचंच आहे. आता ऑर आणि अँड हे इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट्स मध्ये आपण बघितलंय कशा पद्धतीने, आयदर ऑर आणि अँड, हे तर पैसे डिपॉझिट करायचेच आहेत तू, पण त्यासोबतच अँड पेज द कॉस्ट विच इज डायरेक्टेड बाय द कोर्ट, which is directed by the court, which is directed by the court. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याने जर कोर्टाच्या व्यवस्थित डिरेक्शन फॉलो केल्या आणि त्याने जर ते रेंट जे आहे ते कोर्टात डिपॉझिट केलं किंवा त्या 3 कंडिशन्स पैकी 2 कंडिशन फुलफिल करायच्या हिशोबाने रेडीनेस आणि विलिंगनेस जर कोर्टाला दाखवला आणि त्यासोबतच कोर्टाने डायरेक्ट केलेली कॉस्ट सुद्धा कोर्टात भरली, तर त्यानंतर टेनंटचं काही इव्हिक्शन होणार नाही. म्हणजेच थोडक्यात काय, इट इज द रिलीफ फॉर टेनंट अगेन्स्ट फॉरफिचर. ठीक आहे. त्यानंतर 15 क्लॉज 3 झालेलं आपलं, तर 15 क्लॉज 4 बघूयात. व्हेरी सिम्पल. का त्याने जी डिपॉझिट केलेली अमाऊंट आहे कोर्टामध्ये, ठीक आहे, तर कोर्टाला ठेवून काय फायदा आहे, त्याने कोणाला द्यायची, लगेच लँडलॉर्डला देऊन ठेवायचं. त्यांनी म्हणजे कोर्टाने सो सॉरी. सेक्शन 15 क्लॉज 4 काय सांगते, एनी अमाऊंट पेड और टेंडर्ड बाय द टेनंट, एनी अमाऊंट पेड और टेंडर्ड बाय द टेनंट, tendered by the tenant, pay to the landlord such amounts, pay to the landlord, pay to the landlord such amount, such amount towards the payment of rent, towards the payment of rent. ठीक आहे. तर अशा पद्धतीने रिलीफ अगेन्स्ट फॉरफिचर येत आहे. त्यामध्ये एक स्लँग याला एक परिचित आहे की वन्स अ टेनंट ऑलवेज अ टेनंट, म्हणजे जर टेनंटने जर ठरवलंच तर मग तो काही फॉरफिट होत नाही. तर अशा पद्धतीने सेक्शन 15 होता, चॅप्टर 3 आपला कव्हर झालेला आहे. आणि यानंतरचा सगळ्यात म्हणजे मी तर म्हणेल की मोठा सेक्शन जो आहे तो सेक्शन 16 आहे. आणि सेक्शन 16 सोबतच इंटरलिंक करून सेक्शन 17, 18, 19, 20, 21 आणि 22 असे 5-6 सेक्शन आपण बघतो. म्हणजे तो अख्खा चॅप्टर इंटरलिंक्ड आहे. सेक्शन 16चा आवाका खूप मोठा आहे, त्यामुळे तो सेक्शन 16 आणि बाकीचे जे काही सेक्शन्स आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ठीक आहे. तो चॅप्टर 4 जो आहे तो पुढच्या लेक्चरमध्ये पूर्णच्या पूर्ण एका पॅचमध्ये आपण कव्हर करायचा प्रयत्न करूयात. एकच पूर्ण रेकॉर्ड होईल आणि तो अपलोड होईल. चालतंय. थँक्यू.